अमरावती मध्यवर्ती बसस्थानकातील अस्वच्छता आणि प्रवाशांना मिळणाऱ्या अपुऱ्या सुविधांवर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी कडक भूमिका घेत मोठी कारवाई केली आहे। रविवारी रात्री अचानक बसस्थानकाला भेट देत त्यांनी तेथील व्यवस्थेची प्रत्यक्ष पाहणी केली। पाहणी दरम्यान बसस्थानक परिसरात घाणीचे साम्राज्य, स्वच्छतेचा अभाव तसेच प्रवाशांसाठी पिण्याच्या थंड पाण्यासह मूलभूत सुविधांची कमतरता आढळून आली। या प्रकाराबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करत मंत्र्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना जाब विचारला। या प्रकरणाची गंभीर दखल घेत अमरावती विभागीय नियंत्रक सचिन डफळे आणि आगार व्यवस्थापक वैशाली भाकरे यांना निलंबित करण्याचे आदेश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले। शिवसेनेच्या मेळाव्यानिमित्त अमरावती दौऱ्यावर आलेल्या मंत्र्यांनी कार्यक्रमानंतर रात्री उशिरा बसस्थानकाची पाहणी केली। त्यांच्या या अचानक भेटीमुळे एसटी प्रशासनात खळबळ उडाली असून प्रवाशांना दर्जेदार व सुरक्षित सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी तातडीने सुधारणा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत। मागे 2 रुपये घेत असताना दर 4 तासांनी हा डेपो स्वच्छ व्हायला पाहिजे, डेपोची साफसफाई व्हायला पाहिजे, डेपोचे आमचे जे ड्रायव्हर कंडक्टर आहेत त्यांना गरम पाणी आंघोळीला मिळालं पाहिजे, थंड पाणी प्यायला मिळालं पाहिजे, सर्वसामान्य प्रवाशांना थंड पाणी मिळालं पाहिजे। दर मिनिटांनी जे शौचालय आहे ती शौचालयाची सुद्धा साफसफाई करायला हवी, परंतु तशी बरी परिस्थिती इकडे दिसत नाही। कुठल्याही ठेकेदाराकडून काम करून घेत नाही आहे, मशीन्स त्या ठेकेदाराचे तिकडेच पडलेले आहेत आणि त्यामुळे जर बेजबाबदाररीत्यानं आमचे जर अधिकारी आणि कर्मचारी वागत नसतील तर त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याशिवाय पर्याय नाही। मी 2 अधिकाऱ्यांना ताबडतोब जागेवर निलंबित केलेलं आहे।